माझे नाव श्रेया महेश फडते। हांव धावरूक ह्या संस्थेचे एक व्हॉलंटियर असा। 2017 सालान ट्री ऑफ होप नावान सुरू जाल्लेलो हो प्रकल्प आयज 2021 सालापासून धावरूक ह्या संस्थेन ताचे रूपांतर जाल्लेले आसा। धावरूक ह्या संस्थेन गेली 7 वर्सां 27,000 जास्त झाडां लायलेली आसा आणि फक्त ती झाडां लावंक ना तर ती झाडां जगयलेली आसा। आयच्या दिसाचे महत्व सांगचे म्हळ्यार धावरूक ह्या संस्थेन अजून एक इनिशिएटिव्ह घेतलेलो आसा आणि तो म्हणजे कॅच द रेन हो इनिशिएटिव्ह। रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आसा। भारतान जनसंख्या वाढत चल्लेली आसा आणि त्या खातीर उदकाची गरज आमकां प्रत्येकाक आसा आणि त्याच खातीर धावरूक कार्यरत आसा आणि धावरूक भरपूर काम करता। धावरूक ह्या संस्थेच्या अंतर्गत आयज आमी हांगासर 195 ट्रेंचेस मारपाचे ठरयला। 195 देशाक सिंबलायज करपा खातीर आणि ही जागतिक समस्या असल्या कारणान 195 ट्रेंचेस मारपाचे आयज आमी ठरयला आणि वर्सभरान आमी 1,500 ते 2,000 ट्रेंचेस हांगा मारपाची आसात। कॅच द रेन ह्याच्या अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंगाचे अनेक प्रकल्प सुद्धा धावरूक ह्या संस्थेच्या अंतर्गत आमी केल्लेले आसात आणि ते फक्त गोंयानूच न्ही जाल्यार महाराष्ट्रान सुद्धा 40हून अधिक प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंगाचे धावरूक ह्या संस्थेच्या अंतर्गत आमी केल्लेले आसात। हांव तुमच्या सगळ्यांकडे मागता की ज्या प्रकारे धावरूक संस्था आणि आमी सगळीं जाणां काम करतात ताका हेल्प करपा खातीर ताचो एक वांटो जावपा खातीर तुमी सुद्धा सगळ्यांनी येवचें। विद्या प्रबोधिनी कॉलेजचे व्हॉलंटियर्स हांगा सातत्यान येतात, सातत्यान काम करता। अजूनय आनीक देगेच्या गांवचे लोक हांगा येतात, ते काम करतात। तुम्ही सुद्धा सगळ्यांनी हांगा येवचें आणि आमकां मदत करची आणि ह्या बऱ्या कामाचो एक भाग जावचो अशी अपील हांव तुमच्या सगळ्यांकडे करता। धावरूक संस्था जे कितें काम करता ते तुम्ही सोशल मिडियार तुम्ही पळोवपाक शकता। इंस्टाग्रामाचेर पेज आसा धावरूक गोवा ह्या नावाची, तुम्ही फॉलो करा आणि फक्त फॉलो करून नाका जाल्यार हांगा येवन सुद्धा तुम्ही तुमचे कार्य करात। थँक्यू। देव बरें करूं। नमस्कार, मी डॉक्टर सागर माळी, भूगोल विषयाचा प्राध्यापक आहे आणि विद्या प्रबोधिनी कॉलेजमध्ये मी गेल्या 10 वर्षापासून मी काम बघतोय। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीला हे वॉटर प्लॅनेट म्हणतो, कारण जवळपास बहुतांश भाग 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि 1/3 भाग हा जमिनीचा आहे आणि या जमिनीवरती सर्वात महत्वाचं जे रिसोर्सेस आहे ते म्हणजे पाणी। आणि गोव्यासारख्या समुद्रकिनारी असणाऱ्या राज्यामध्ये सुद्धा पाण्याची समस्या ही उन्हाळ्यामध्ये खूप मोठी समस्या आहे। कारण गोव्याचं जर भौगोलिक महत्त्व बघितलं तर गोवा हे टुरिस्ट डेस्टिनेशन आहे। गोव्याची लोकसंख्या बघितली तर 14 ते 15 लाख दरम्यान आहे आणि प्रतिवर्षी ते तीच पॉप्युलेशन 16 ते 18 लाख ते जवळपास 20 लाख हे टुरिस्ट गोव्यामध्ये येतात। त्यामुळे विचार करायला गेला तर गोव्यामधले जे पाणी आहे ते पाण्यावरती डबल प्रेशर आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि आपण जे पाणी वापरतो ते भूगर्भातलं पाणी वापरतोय, जे बऱ्याच वर्षापासून हजारो वर्षापासून तो साठा आहे आणि हा साठा वापरत असल्यामुळे ही आजच्या काळामध्ये ही भूजल पातळी आहे ही खाली जात आहे आणि गोव्यासारख्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाण्याची समस्या खूप आहे आणि त्यासाठीच भूजल पातळी आहे, भूजल संवर्धन ही काळाची गरज आहे आणि हा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून धावरूक संस्थेनं वृक्षारोपण त्याचबरोबर भूजल संवर्धन हे काम हाती घेतलेलं आहे। यामध्ये आम्ही पावसाचे पडणारे पाणी आहे, तुम्ही बघत असाल की पाणी इथं पडतंय, थोड्याच अंतरावरती समुद्र आहे, त्या समुद्राला जाऊन मिळतं। जर पाणी आपण इथं अडवलं नाही तर हेच पाणी समुद्राला जाऊन ते निरुपयोगी ठरतं। त्यामुळे आम्ही मेन हेतू काय आहे तर मेन हेतू आहे की पाणी इथंच अडवून इथंच जिरवून पाण्याची पातळी वाढवून हा भूजल साठा जर वापरला तर भविष्यामध्ये ही भूजल पातळी पुनर्भरण करून हा पाण्याचा साठा आपण भविष्यातल्या भावी पिढ्यांसाठी ठेवू शकतो। आणि त्या दृष्टिकोनानं धावरूकनं पाणी अडवा पाणी जिरवा हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तर त्या उपक्रमाला सर्वप्रथम माझ्याकडून पूर्ण सहभाग आणि शुभेच्छा आहे आणि मी धावरूकच्या माध्यमातून सर्व गोवावासियांना अपील करतो, निवेदन करतो की सर्वांनी मिळून ह्या कार्याला हातभार लावून गोव्याच्या त्याचबरोबर
भारताच्या दृष्टिकोनातून जी मोठी येणारी भविष्यातली समस्या आहे जे म्हणजे पाण्याचं जी दुर्मिळ समस्या आहे, पाण्याचं दुर्भिक्ष्य, ही पाण्याची जी टंचाई आहे, पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी गोवामध्ये हे जे आपण छोटे छोटे पाऊल उचलले आहेत तर त्यामध्ये तुमचा खारीचा वाटा असावा. धन्यवाद. माझे नाव पुजारी म्हणतात. सेंट झेवियर्स कॉलेजीत शिकता, कॉम्प्युटर सायन्स शिकता. हांव 7वेन आसतनाच्यान हांगासर झाडां लायतात. पयलीं हांगा कांयच नासलें, म्हणजे उदक सुद्दां नासलें, सगळें प्लेन हें आसलें. आयज तुमी पळोवंक शकतात की हीं झाडां आमच्याकून उंच जाल्लेलीं आसा. आयच्या दिसाचो इम्पॉर्टन्स म्हणजे आमी आयच्यान भुजल संवर्धन कॅच दी रेन स्टार्ट केल्लो, इनिशिएटीव स्टार्ट केल्लेलो आसा. आयज आमी 195 पंचीस मारतले अशें आहा, कित्याक जगान 195 देश आसात, ते पाण्याची गरज सगळ्यांक आसा. म्हणून आयच्यान सगळे स्टार्ट करतात. वॉटेन फ्रेंड्स सुद्दां हेतून मारपाक हे चालू आसात. आनी तुमी आमकां फॉलो करूं शकतात इंस्टाग्रामार दवरूक गोवा म्हणून. तशेंच फेसबुकाचेरूय हे फॉलो करूं शकतात. थंय तुमकां आमची सगळी एक्टिविटीज कळटली, आमी हांगा कितें करतात. माझे नाव फाल्गुन रोहिदास कोळकर. हांव आयज दिवारच्यान मांद्रे येयल्लो आसा दवरूक संस्थेच्या वॉलेंटियर्सा बरोबर काम करून. हांवूय दवरूक संस्थेचो एक वॉलेंटियर. आयज आमी हांगा ट्रेंचीस मारता. सो ते ट्रेंचीसान आमी पावसाचें उदक आहा ते सांठोवन उरतले आनी ह्या दोंगरार सगळी हिरवळ जातली आनी हांगा बांयो बीन आसा तांकां उदक सप्लाय जातलें. आयज काही वर्सां पयलीं आमी हो दोंगर पळयत जाल्यार कांयच नासलें हांगा. दवरूक संस्थेन आनी बाकीच्या वॉलेंटियर्सांनी हेल्प करून हो आयज हिरवळ ग्रीन केल्लो आसा. म्हाका ह्या संस्थे बरोबर काम करपाक बरें दिसता कित्याक जाणा आमी पळयता सोशल मिडियार लोक विडियोज बीन घालता पूण ते विडियोज काडूंकूच ते काम करता. पूण हांगा खरेंच काम केलें वयता. भुरगे येता पूण स्वता येता, स्वता सांगता आपूण आपल्याक करपाची इच्छा आनी करता भुरगे तेका. हें काम करूंक म्हाका भरपूर बरें दिसता. आमकां तें फ्युचराक बरें. ही जर तुमकां बी दिसता ह्या कामाक जॉयन करचें जाल्यार सोशल मिडिया दवरूक गोवा म्हणून तेंचो ह्या अकावंट आहा, तुमी तेका फॉलो करचें आनी मॅसेज करची की आमी बी जॉयन जावंक शकता. थँक्यू. नमस्कार, माझे नाव प्राजक्ता परब. हांव हांगा पालये गांवांत रावता आनी जशें की आमी सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला की मार्च एप्रील स्टार्ट जालो की आमकां सगळ्यांकच उदकाची कमतरता भासता आनी आतां कमर्शियलायजेशन वाडला बट त्याच प्रमाणान वॉटर कन्जर्वेशन मात्र वाडूंक ना. गव्हर्मेंटान कॅच द रेन हो प्रोग्राम स्टार्ट केला बट दवरूक ही जी संस्था आसा ती तेच्या पयलींच्यान वॉटर कन्जर्वेशनचे प्रोग्राम्स राबयता, भूजल संवर्धन म्हणून. आनी फाटले 1 वर्साच्यान हांव बी तेंच्या वांगडा तेंचो एक पार्ट जाला, तेंच्या वांगडा काम करता आनी हांवें हें नोटीस केलां की तेंचे जे वॉलंटियर्स आसा ते एक नॅशनल डेज खातीर न्ही बट फूल वरस काम करता. ट्री प्लांटेशन्स करता, हे वॉटर कन्जर्वेशनचे प्रोग्राम्स राबयता आनी हें काम खरें म्हणल्यार 2-3 मनशांनी न्ही तर सगळ्यांनी मेळून करपाचें आसा. कारण ही वॉटर कन्जर्वेशन, एनवायरमेंट कन्जर्वेशन ही आमच्या सगळ्यांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आसा. सो म्हाजी तुमकां अपील आसा की तुमी बी तुमच्या प्रमाणान तुमच्यान जितलें जाता तितलें हेल्प करपाक जाय एनवायरमेंट कन्जर्वेशनाक. तुमी जाय जाल्यार दवरूक संस्थेचे सोशल मिडिया हँडल्स तेंचें काम पळोवंक शकता. तेंचो यूट्यूब चॅनल आसा, इंस्टाग्राम हँडल आसा दवरूक गोवा म्हणून, तुमी ते चॅक करूं शकता. तुमी आमकां फॉलो करूं शकता आनी इफ तुमकां पॉसिबल आसा जाल्यार हांगा येवन तेंकां हेल्पय करूं शकता. बिकॉज हे वॉटर कन्जर्वेशनचें जें काम आसा तें आमची सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आसा. सो म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा की तुमी बी सगळ्यांनी हातभार लावचो आनी ह्या कामांत मदत करपाची. धन्यवाद. देव बरें करूं. नमस्कार, मी वसंत नारोलकर. मी धवरूक संस्थे बरोबर गेली 5-6 वर्षा काम करतोय. जेव्हापासून या धवरूक संस्थेन सुरुवातीक ट्री ऑफ होप हो उपक्रम चालू केलेलो तेव्हापासून मी धवरूक संस्थे बरोबर आसा. सुरुवातीक आम्ही खूपशी झाडां लायली. पहिलीपासून आम्ही
झाडां लावपाचो उपक्रम म्हणून ही धवरूक संस्था अशी चालू केल्ली. धवरूक संस्था अशी न्हू ट्री ऑफ होप म्हणून चालू केल्ली. मागीर आमी ती धवरूक संस्था अशी रजिस्टर्ड केली. तेतून मी पहिली व्हॉलंटियर्स जेव्हा मी विद्याप्रबोधिनी शिष्य असलेले तेव्हापासून मी या धवरूक संस्थे बरोबर असलेले आणि तेव्हापासून आम्ही झाडां लावपाचो उपक्रम किंवा क्लिनलीनेस ड्रायव्ह आणि कसले NSS कॅम्प असतात त्याच्या सगळ्या बरोबर मी या संस्थे बरोबर असलेले आणि मग आम्ही ह्या गेल्या 2-3 वर्षान भूजल संवर्धन म्हणजे ग्राउंड वॉटर रिचार्जिंग प्रोसेस असतात तो आम्ही चालू केलेलो आणि मग आम्ही झाडां लायतना आयज आम्ही ज्या मांद्र्या जुनसवाडा या पठारार असतो थंयसर झाडां लायतना आम्ही चरये मारपाक सुरू केलेले. तर आम्ही असं ऑब्झर्व केला ज्या झाडांच्या मुनात आम्ही चरये मारलेले थंयसर पाणी साठवून त्या झाडांचो कलर किंवा ती झाडां जेव्हा गरमीचे दीस येतात तेव्हा ती ताजी उरतात आणि बाकीच्या कम्पेअर्ड टू ज्या झाडांच्या मुनात चरये नसलेले त्या झाडांपेक्षा ही झाडां ज्या मुनात चरये असलेले ती झाडां बरी ताजी आणि त्यांची पानां हिरवीगार रावलेली. सो थंयसून आमकां असं कळला की जेव्हा आम्ही चरये मारतो आणि त्या पावसाचं पाणी त्या चरयेनी साठवान रावता तेव्हा ती एरिया थंयसर मॉइश्चर क्रिएट जाता आणि थंयसर मगे आनीक बाकीची ह्या जुनसवाड्याच्या एरियार जर पयली ह्या 2-4-5 वर्सांनी जर ट्रान्सफॉर्मेशन पयला जाल्यार हयसर जी चार आसा किंवा बारीक बारीक झाडी जे असत ते खूप क्रिएट जाल्लेले असत. तर हे चरये मारले त्याच्या खातीरच जाल्लेले असत. आयज 16 जून रोजी आम्ही हो उपक्रम एक चरये मारपाचो खास पयली आम्ही असो नॉर्मली चरये मारत आयज आम्ही स्पेशली जसं हृदय मामल सरान सांगला की आम्ही ह्या दिसान एका दिसान 195 चरये मारपाचो उपक्रम दवरलेलो. तर हो स्पेशली आयचो दीस हे चरये मारपाकच दवरलो कारण हेंचो आमकां इम्पॉर्टन्स कळलेलो आसा की जेव्हा पाणी ह्या चरयांनी जिरताला आणि भितर जमनीत दवरताला तेव्हा ग्राउंड वॉटर जो आसा जसो आम्ही आमचो ग्राउंड वॉटर रिचार्जिंग जी आम्ही बॅरला पोरतू आणि बॅरलासून पाणी जा भितर जिरयतू त्याच प्रकारचो हो उपक्रम आसा. बॅरला आम्ही खुबश्या जाणां आमकां विचारता तुम्ही हो प्रोजेक्ट कित्याक करतात कसो करतात काय करतात तर खुबश्या जाणांक वयल्या वयर मातशी आयडिया आसा बट इन डिटेल काय खबर ना. तर बॅरलान जेन्ना पाणी वयता आम्ही छपरा वयला किंवा असं जो व्हांवन येता त्या पाणी जमनीत जिरयतू त्या प्रेशरान थंयसर त्या पाणी जमनीत जिरता आणि सकयल जे ग्राउंड एकदम जमनी भितर जे रेझर्वॉयर्स असतात पाण्याचे त्या पाण्यापर्यंत ह्या जिरता त्या पाणी झरे क्रिएट करता आणि 4-5 वर्सांनी ते झरे क्रिएट जातात आणि मागीर 4-5 वर्सांनी परत जेव्हा ह्या होणक्यांनी पाणी जिरतले ते झऱ्या थ्रू ते ग्राउंड वॉटर जे रेझर्वॉयर्स आहेत ते फील जातले. सो शालेय माध्यमातून किंवा कॉलेजच्या माध्यमातून भुरग्यांक कळपाची गरज आसा की फुडें पाणया खातीर कितकी झगडी जावं शकता किंवा पाणी आमकां मेळटला फ्रेश वॉटर मेळटला की कसला पाणी आमकां यूज करपाक मेळटला. आमी गोव्यान सध्या सुखी आसूं कित्याक आमकां बरा फ्रेश वॉटर मेळटा. जशें आमी मेट्रोपॉलिटन सिटी जसे मुंबई पुणे किंवा दिल्ली सारख्या शहरांत वचत थंयसर आमचे गोंयचे लोक जर वचत जाल्यार आमकां कळटा की थंयसर पाणयाची क्वॉलिटी काय आसा ती. सो ह्यो जे वॉटर रिचार्जिंग किंवा आनी कसले प्रकल्प जे चालू असतात ते फुडल्या काळात येता त्या काळात खूप गरजेचे आसतात आणि सगळ्यांक भुरग्यांक किंवा सगळ्या लोकांक त्यांची समज जाय. थँक्यू.